नाही, अलीकडे सरकार गोंधळी सरकार म्हणायला पाहिजे अशी स्थिती आहे. गोंधळलेली अवस्था आहे. म्हणजे एक मंत्री जातो आणि दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये आणि कायदा सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थे किंवा हिंदुत्व सांगतो आणि त्याला स्थानिक मंत्री योगेश कदम त्याला उत्तर देतात की हे आम्हाला शिकवू नका, कायदा सुव्यवस्था आणि शांतता कशी राखायची हे आम्हाला ठाऊक आहे असं ते बोलले. आणि त्यातून यांनी सांगितलं की गृहमंत्री आमचे आहेत. आणि मंत्री आहात तुम्ही दोघेही, या मंत्रिमंडळातले तुम्ही दोनही जबाबदार आहात आणि यावरून जर वाद होत असेल तर हे किती गोंधळी सरकार आहे हे आता दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की पाकिस्तानचा एकही नागरिक महाराष्ट्रात नाही आणि दुसरीकडे नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की 107 पाकिस्तानी सापडत नाही. पण यात कुठलाच समन्वय दिसतो सरकार म्हणून? इतका समन्वयाचा अभाव कसा असू शकतो? म्हणजे यामध्ये विसंवाद या सरकारमधला आता स्पष्ट होतो आहे आणि हे सरकार गोंधळी आहे हे आता स्पष्ट झालं.